माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या संधीच्या माध्यमातून आमदार अजितदादांचे काही मार्गदर्शन मला दिलेलं होतं सुरुवातीच्या काळात, की आपण त्या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य या संबंधी आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था अनेक ठिकाणी घडणाऱ्या घटना यांच्या बाबतीत त्या ठिकाणी ज्यांच्यावर अन्याय होतो, ज्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, त्यांच्या बाबतीतचे प्रश्न आपण मांडत राहावे. असा निर्देश त्या ठिकाणी नामदार अजितदादांनी दिला. त्या निर्देशास अनुसरून मी त्या ठिकाणी सर्व प्रश्न मांडत असताना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जास्त काम मी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी अनेक शाळा आणि संस्थांच्याकडनं मला मागणी येत होती, की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांची जी काही भरतीची बंदी आहे ती उठली पाहिजे. कारण जर शाळेत शिपाई नसेल, क्लर्क नसेल किंवा तो लॅब असिस्टंट नसेल, ग्रंथपाल नसेल, तर कशी शाळा चालवणार? मग शिक्षकांनाच झाडलोट करायची का? शिक्षकांनाच बाकीच्या गोष्टी करायच्या का? मुख्याध्यापकानं काय काय काम करायचं? तर त्या माध्यमातून मी विधान परिषदेत या संबंधीचे प्रश्न मी उपस्थित केले होते. एक नाही 2 वेळा उपस्थित केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांच्याकडून त्या संबंधीची आश्वासनं मला प्राप्त झाली होती आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून आज पाहतोय मी तर परवा दिवशीच शासनानं आपण पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी एक पहिला जी.आर. काढलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी त्यात ग्रंथपाल, ज्युनियर क्लर्क आणि लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदांच्या वरची बंदी उठलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूरसारखी घटना घडल्यानंतर प्रत्येक शाळेत त्यांच्या आवश्यकतेनुसार शिपाई असणं आवश्यक होतं. पण शासनानं ते एका निर्णयानं ती व्यापगत केली होती पदं आणि त्यामुळे बदलापूरसारख्या घटनांना आपल्याला सामोरे जावं लागलं. कारण मानधनावर भरलेले लोक किती जबाबदार असू शकतात, की जबाबदारीने ते किती कामं करू शकतात याबद्दल साशंकता असणारच. पण जर पर्मनंट स्वरूपाचे कायमस्वरूपी लोक भरले गेले, तर त्यांना एक हमी असते, त्यांच्या कुटुंबाची हमी असते भविष्याची. त्यामुळे ते जबाबदारीने तिथं काम करतात आणि तो प्रश्नही मी त्या ठिकाणी मांडलेला होता. मला सांगताना आनंद आहे, की एक जी.आर. हा निघाला असला, तरी दुसरा जी.आर. सुद्धा नजीकच्या काळात त्या ठिकाणी निघण्यासंबंधीची कार्यवाही त्या ठिकाणी मंत्रालयात सुरू आहे. लवकरच तोही जी.आर. निघेल आणि सर्व शाळांमध्ये शिपाई भरती हा जो काही विषय अडचणीत आलेला होता, तोही प्रश्न त्या ठिकाणी निकालात निघेल. याचबरोबर अनेक प्रश्न मी विधान परिषदेत मांडत असतो. शासन त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ते परिपूर्णपणानं त्या संबंधीची न्याय देण्याची भूमिका असते. माझाही त्यासाठीचा पाठपुरावा चालू असतो. आरोग्य विषयासंबंधात सुद्धा मी 1-2 प्रश्न प्रकर्षाने मांडले होते, की लहान मुलं जी जन्मजात बहिरे आहेत त्यांना कॉक्लिअर इम्प्लांटची आवश्यकता असते आणि आपल्या महाराष्ट्र शासनानं त्यासाठीचं वय 2 वर्ष ठेवलेलं होतं. वास्तविक त्यांचं निदान व्हायलाच 2 वर्ष लागतात कधी-कधी आणि मग त्याची शस्त्रक्रिया करणार कधी आपण? तर त्यासाठीची मुदत वाढवली आपण आणि ती 3.5 वर्षाची केली आपण. किमान 3.5 वर्षाच्या काळात त्याचं जर प्रपोजल आलं तर ते मान्य करावं. दुसरी गोष्ट आर्थिक तरतूद तुकडी होती मदतीची, की इतर राज्य 6 लाख रुपये देतात. त्या कॉक्लिअर इम्प्लांटसाठी 7 लाख रुपयाची गरज असते, 6 ते 7 लाख रुपयाची. इतर राज्य 6 लाख देतात, आपलं राज्य फक्त 2 लाख देत होतं. तर ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रश्न मांडलेला होता. आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री नामदार आंबेडकर साहेबांनी त्यासंबंधी आश्वासित केलेलं होतं. त्यासंबंधी लागणारे काही बाहेरच्या राज्यातले काही कागदपत्र, काही एव्हिडन्स, काही पाठपुराव्यासाठी लागणारे विषय मी त्यांना त्या ठिकाणी जमा करून दिले. पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे तेही काम सुरू आहे. नजीकच्या काळातच तोही निर्णय त्या ठिकाणी जाहीर करा. फक्त एक झालं, की वयाची अट मात्र शिथिल लगेचच पहिल्या टप्प्यात झालेली आहे. आता जी काही तोकडी आर्थिक तरतूद आहे, ती परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल. त्याचबरोबर काही शस्त्रक्रिया अशा आहेत, की आपल्या योजनेच्या माध्यमातून त्यासाठी 1.5 लाख रुपये वगैरेच दिले जातात. पण प्रत्यक्षात ही शस्त्रक्रिया करताना वर जे काही इक्विपमेंटला वगैरे खर्च येतो, ॲक्सेसरीजला, तो जास्त असतो आणि तो त्या योजनेत समाविष्ट नसल्यामुळं पेशंट अडचणीत येतात. त्यावेळेला गरजेनुसार त्यांच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नाही आणि म्हणून मी तेही मुद्दा मांडला होता. उदाहरणार्थ की डिजिटल सबस्ट्रॅक्शन एन्जिओग्राफी मशीन. आता त्या मशीनला जर ब्रेन ट्यूमरसाठी ते हाताळत लागतं, ते मशीनचा वापर होतो. त्यासाठी 2,85,000 रुपये ॲक्सेसरीजला खर्च येतो
आणि योजनेतनं फक्त 1.5 लाख मिळतात आणि त्यामुळं ती शस्त्रक्रिया मग गरीब असल्यामुळं त्याच्याकडे आर्थिक तरतूद नसल्यामुळे ती होत नाही आणि मग ते वंचित राहतात आणि कदाचित त्यांचा जीवही त्यात गमावावा लागतो. म्हणून ती मी विनंती केली होती शासनाला आणि परवाही आमच्या शिबिरात नामदार आलेले असताना मी ती विनंती केलेली आहे. त्यांनी ती विनंती मान्य केली आहे, परंतु काही कागदोपत्री काही तांत्रिक विषय पूर्णत्वाच्या साठी म्हणून तो दिनावधी लागलेला आहे. नजीकच्या काळात काही शस्त्रक्रियांना योजनेत न घेता ती शस्त्रक्रिया म्हणून त्यांना वेगळी तरतूद करण्याची भूमिका त्या ठिकाणी शासन घेत आहे आणि त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद नामदार आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यातच आम्ही महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं नामदार दिवंगत आमचे अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यासाठी मिरज इथं जे महाआरोग्य शिबिर झालं होतं त्या आरोग्य शिबिराच्या संबंधी सुद्धा आपल्याला अहवाल देणं मला वाटतं क्रमप्राप्त आहे की त्या ठिकाणी त्या शिबिरात 11,309 एवढ्या रुग्णांनी नोंद केली आणि त्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी म्हणून 1150 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी रिफर केलेलं आहे. त्यांनाही मोफतमध्ये त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातील. मोफत कानाचे मशीन ज्यांना ऐकू येत नाही, बहिरेपणा आहे आणि कानाच्या मशीनची आवश्यकता आहे, अशी आपण 1000 मशीनचं वाटप केलेलं आहे. अजून माझ्याकडे 300 लोक सर्वसाधारणपणानं प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांनाही आपण लवकरच ते मशीन त्या ठिकाणी पुरवू. त्याचबरोबर मोफत चष्मे वाटप सुद्धा एक 3000 लोकांना आपण दिलेले आहेत. अजून काही लोक प्रतीक्षा यादीवर आहेत, त्यांचंही आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग लोकांसाठी म्हणून कृत्रिम अवयव, हात असेल, पाय असेल, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी शिबिरातून त्यांना देण्याचं आयोजन केलेलं होतं. त्यानुसार आपल्याकडं 67 अशा रुग्णांनी नोंद केली आणि त्यांचे माप घ्यावे लागतात आणि माप घेतल्यानंतर ते काही काळात ते अवयव तयार होतात आणि त्यांना ते दिले जातात. मग ते सूट होतात, नाही होतात ते बघून पुन्हा आणि त्यात काय दुरुस्ती असेल तर ते केली जाते. तर तसे 67 रुग्णांसाठी म्हणून अवयवाची ऑर्डर आपण केलेली आहे आणि त्या 67 रुग्णांना कृत्रिम अवयव त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे सर्व योजनेत भाग घेताना एक गोष्ट अडचणीची असते जी सर्वसामान्य लोकांना माहिती नाही की आयुष्यमान कार्ड असणं आवश्यक आहे. आणि मग आयुष्यमान कार्डाच्या बाबतीत माहिती नव्हती म्हणून ते थोडंसं आम्ही त्या शिबिरात त्या लोकांना प्रबोधन करणं आणि तिथं आम्ही तो स्टॉल लावलेला होता. त्या स्टॉलच्या माध्यमातून 1200 लोकांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. लहान मुलांची शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया, जी लहान 1 ते 5 वयोगटातली मुलं आहेत, त्यांना हृदयाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि काही वेळेला त्यांची शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. म्हणून अशी आपल्याकडं 62 मुलं आलेली होती लहान 1 ते 5 वयोगटातली. आपल्या शिबिरातलं वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे की कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलचे 4 तज्ज्ञ डॉक्टर्स लहान मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करणारे उपलब्ध होते. त्यांच्यामार्फत त्या 62 रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 22 मुलं अशी होती की ज्यांना आपण ऑपरेट करू शकतो. तर त्या 22 जणांचे रिपोर्ट्स वगैरे सगळे त्यांच्या पद्धतीनं ते तयार करून घेतले. काही जणांचे राहिलेत. ते पूर्ण गेल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने त्यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी मोफतमध्ये त्या शस्त्रक्रिया त्या लहान मुलांच्या केल्या जातील. आणि त्याचबरोबर अवयवदान. अवयवदानात हे एक नवीन कन्सेप्ट आहे. पण तो कन्सेप्ट आपल्या समाजात अजूनही रुजला नाही. तो रुजवावा लागेल आपल्याला. हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल कोल्हापूर यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यांनी येऊन त्या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना संपर्क साधला आणि लोकांशी बोलल्यानंतर त्यापैकी एक जवळजवळ 26 लोकांनी आपल्या मरणोत्तर अवयवदानाची त्या ठिकाणी तयारी दर्शवली आणि तसे फॉर्म्स त्यांनी भरून दिलेले आहेत, ज्यांच्यामुळं काही जणांना जीवदान मिळणार आहे. आता हृदयासारखं सुद्धा आपलं अवयवदान होऊ शकतं. हृदय सुद्धा ट्रान्सप्लांट होऊ शकतं. त्यामुळं त्याचा एक फायदा या निमित्तानं भविष्यात काही लोकांना होणार आहे. आणि त्याचबरोबर महिलांसाठी आपल्याला माहिती आहे की स्त्रीरोगाचे अनेक प्रकार असतात. अनेक वेळेला अडचणीत असतात की स्त्रीरोगाच्या त्या शस्त्रक्रिया करणं त्यांना परवडणारं नसतं, आर्थिक परिस्थिती नसते, अशी कुटुंब आहेत. म्हणून त्यांना जाणीवपूर्वक आम्ही फोकस केलं होतं. त्यात आपल्याला 501 महिलांना हाताळता आलं. ज्यांना काही जणांना आपण औषधोपचाराच्या माध्यमातून काही दिवस त्यांना रिलीफ मिळतो का बघूया आणि गरजच असेल तर शस्त्रक्रिया सुद्धा करूया.
अशा माध्यमातून आपण तो विषय हाताळलेला आहे. तर जवळजवळ 501 महिला यात हाताळल्या गेलेल्या आहेत आणि कृत्रिम गुडघेरोपण किंवा खोबारोपण हे सुद्धा आपल्याकडं नोंद झालेले आहेत. 235 पेशंट्स यांनी या ठिकाणी यासाठी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे आरोग्य शिबिराचं अहवाल आपल्यासमोर ठेवताना मला आनंद आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला आणि आलेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही त्या ठिकाणी काही ना काही सेवा देऊ शकलो. त्यांना एकतर मोफत सल्ला मिळाला, गरज असेल तर औषधोपचार त्या ठिकाणी लगेच उपलब्ध करून दिले होते आणि गरज असेल तर भविष्यात त्यांना शस्त्रक्रियेसाठी म्हणून त्या हॉस्पिटलशी आम्ही त्यांची लिंक करून दिलेली आहे. त्यामुळे आता त्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही. आलेले सर्व रुग्णांना त्यांची वैद्यकीय सेवा 100% देण्याचं काम आमच्या या माध्यमातून झालेलं आहे आणि या उपर स्वतंत्रपणानं आम्ही कक्ष स्थापन केलेला आहे की आमदार इद्रिस नायकवडी वैद्यकीय मदत कक्ष. या कक्षाच्या माध्यमातून आम्ही दररोज उपलब्ध होणारी, दररोज आमच्याकडे येणारे जे काय पेशंट्स आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे किंवा त्यांना असणाऱ्या गरजेप्रमाणे त्या हॉस्पिटलला त्यांना रिफर करणं, त्यांना औषधोपचार असेल तर ते देणं किंवा त्यांना मोफत वैद्यकीय सल्ला तपासणी असतील तर तेही करून देणं, हे काम आमचं आता सातत्यपूर्ण सुरू असणार आहे. त्यामुळं ह्या वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीनं समाजाची सेवा करता आली. समाजातल्या अनेक रुग्णांना याचा फायदा झाला, हे आम्हाला याचं समाधान आहे. या शिबिरात आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं प्रमाणे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि हॉस्पिटल्सनी, डॉक्टर्सनी फार मोठं सहकार्य केलं. मला त्यांची नावं निश्चितपणानं घ्यावी लागतील. एक तर कुकेळाबेन अंबानी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, 4ही डॉक्टर्स आले आणि त्यांनी त्या मुलांच्या शस्त्रक्रिया करण्याचं मान्य केलं. ही कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे. फ्रीमध्ये ते होऊन जाईल. डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल कोल्हापूरच्या स्टाफने येऊन त्या ठिकाणी प्रबोधन करून अवयव दानासाठी म्हणून लोकांना प्रवृत्त केलं. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज हे तर आता परिपूर्ण आमचं एकदम मजबूत असं इन्फ्रास्ट्रक्चर आमचं मजबूत होत आहे. त्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्या ठिकाणी मदत झालेली आहे. त्याचबरोबर मेहता हॉस्पिटल असेल सांगलीला, सिनर्जी हॉस्पिटल, अरिन हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल, शेख ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, आर्यन कार्डियक हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दोरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हे सर्व मिरजेचे हॉस्पिटल्स आणि श्री मॅटर्निटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली, या सर्व हॉस्पिटल्सनी आणि तिथल्या डॉक्टर आणि स्टाफनी त्या ठिकाणी अहोरात्र त्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लोकांना त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आहे. म्हणून या हॉस्पिटल्सचं आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.